हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 9:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या. विविध भारती पुणे. ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत राज्यातल्या 2 शाळा महाअंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. इस्लामपूर इथली राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी आणि नाशिकच्या भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूल या 2 शाळांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. ही फेरी 24 आणि 25 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद मैदानावर होणार आहे. नवी दिल्लीत भरलेल्या भारत गतिशीलता प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनाला वाहनप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक नवी अत्याधुनिक वाहनं या प्रदर्शनात सादर करण्यात आली असून इलेक्ट्रिक वाहनं लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विविध विकास कामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. शहरातील विविध भागात जलवाहिन्या टाकणं तसंच दुरुस्ती करणं, रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती, स्थापत्यविषयक कामं, शौचालय दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशभर संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा त्यासह विविध शैक्षणिक उपक्रमही राबवले जाणार असून नागरिकांना माफक शुल्कात संविधानाच्या प्रतीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात टाकळी भानजवळ आज सकाळी झालेल्या मोटार अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी अहिल्यानगर इथं हलवण्यात आलं आहे. भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यान 5 T20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकातातल्या ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध